काल एक सभा झाली आणि त्या सभेत एक नेता कसला आताच मुंबईचा अध्यक्ष झालेला काहीतरी बरळत होता आणि आमच्या नेत्यांकडे भीक मागायला येतात या गोष्टी वगैरे बोलत होता. त्याला मी सांगू इच्छितो, मोठे नेते आहेत ना ते कोण कशासाठी भेटतात आहे ना ते त्यांना माहिती असते आणि ते त्यांच्या लेवलचं काम असतं. तुझ्यासारख्या छोट्या माणसाची अवकात नाही त्यांच्यावर बोलायची. हा आणि तू जे सांगत होतास ना संदीप देशपांडे, तू बोलत होता ना की भीका मागायला येतात, तू पण आलेला ना रे माझ्याकडे भीक मागायला इलेक्शनच्या वेळेला. आठवतं काय? माहीमला ज्यावेळेला तू इलेक्शनला उभा राहिला त्यावेळेला तू आलेला ना माझ्याकडे रणशारदाला 3ऱ्या माळ्यावर. विसरलास काय लवकर? हा आणि संघटन तू आम्हाला शिकू नको रे. आशिष शेलारामपर्यंत पोचायला ना तुझी तेवढी अवकात नाहीये, समजलं ना. फार मोठं काम केलंय त्यांनी, तेव्हा या लेवलला पोहोचलेत. हा संघटन कसं चालवायचं, पक्ष कसा चालवायचा हे त्यांच्याकडनं शिक. आपलं ते रजनीगंधा खाऊन पिचकारा सोडू नको. हे पार्कात बसतो ना आणि इकडे पिचकारी मार तिकडे पिचकारी मार, हे धंदे बंद कर. आता मुंबईचा अध्यक्ष झालायस, जरा व्यवस्थित वागायला शिक आणि काही नेत्यांकडनं त्यांची कामाची पद्धत शिकायला शिक, समजलं ना. आणि झोलर कोणाला बोलतो रे? हा तुला झोलरगिरी केली म्हणून तर मार पडला ना तुला, विसरलास काय? हा 4 पत्रकारांना घेणार आणि तिकडे एखाद्या विषयावर बोलणार आणि मग त्या विषयाचे सेटलमेंट करणार. सेटलमेंट किंगच बोलतात ना तुला. हा ह्याची कंप्लेंट कर तिथून ना पैसे घे, त्याची कंप्लेंट कर तिथून ना पैसे घे. आपण कोणाबद्दल काय बोलतोय, कोण माणूस कसा आहे याचा विचार कर पहिला. आणि दुसऱ्यांकडे भीक माग, तू पण भीक मागत होता ना रे, आलेला ना, विसरलास काय? 3rd फ्लोअरवर रणशारदाच्या, आठव जरा. आणि मराठी माणसाच्या नावाने बोलतो. मराठी माणसाने तुला नाकारलंय, माहीम मधनं नाही तुला निवडून दिलं नाही. त्यानंतर वरळीत गेलास, वरळीत पण तुला मराठी माणसाने नाकारलं. हा आणि तू बोलणार मराठी माणसांवर? 10 वेळ तिकडे ह्या तुझ्या त्या कार्यकर्त्यांना विचार. माहीम बँड्राच्या जे आपले कार्यकर्ते आहेत ना, चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना विचार. आशिष शेलार आणि तुमची मतं, भाजपची मतं आणि तुमची मतं किती आहे त्याचा फरक जाणवून घे. आणि ज्यावेळेला आशिष शेलार पहिल्यांदा आमदार झाले ना त्यावेळेला ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढलेले, त्यावेळेला कोणाचा सपोर्ट घेतला नव्हता. आणि त्यावेळेला तुमच्या पक्षाचं डिपॉझिट जप्त झालेलं. जरा अंदाज घे ना. आपण उगाच काहीतरी आपला बडबडायचं. मला तर असं वाटतं कधी कधी आशिष शेलारांवर बोलल्यावरच तू मोठा होणार, बरोबर ना. जरा तुझे जे माहीममध्ये आहेत ना तिथून जरा संघटनात्मक ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर लक्ष दे. संघटन कसं वाढवायचं यावर अभ्यास कर. आम्हाला शिकू नको. कोण झोलर आहे ना ती माहीमची जनता जाणते. त्यामुळे ते रजनीगंधा खाऊन पिचकारा सोडत बसतो ना, तशा पिचकारा तोंडातून घालू नको, समजलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.